वारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी होणार। संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांची पालखी पंढरपूरच्या वेशीवर दाखल। आज पंढरपूरमध्ये दोन्ही पालख्या दाखल होणार। आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांचा मेळा। पंढरी विठ्ठुरामाच्या निनादामध्ये दुमदुमली। प्रदूषणमुक्त इंद्रायणीप्रमाणे नमामि चंद्रभागा महाराष्ट्र शासनाचा विशेष उपक्रम। शासनाकडून चंद्रभागा सुशोभीकरण आणि स्वच्छतेची मोहीम हाती। चंद्रभागेमध्ये एनडीआरएफच्या टीम तैनात। स्थानिक बोटी आणि जीवरक्षकांच्या साह्याने चंद्रभागेवर सुरक्षेची जबाबदारी। वारकरी पेन्शन योजनेमुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। किमान 1000 रुपये प्रति महिना मिळावे, वारकऱ्यांची अपेक्षा। पंढरपुरात बासुंदी उत्पादन आणि विक्री करण्यास बंदी। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या आरोग्याबाबत प्रशासनाची खबरदारी। आषाढी एकादशी निमित्त वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होण्यास सुरुवात। अनेक पालख्या कालपासूनच पंढरपूरमध्ये दाखल। सोलापूरच्या वसमतमधील वाखरीमध्ये ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा चौथा रिंगण सोहळा पार पडला। हरिनामाचा जयघोष करत हजारो वारकऱ्यांची सोहळ्याला उपस्थिती। कोल्हापुरातील नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरामध्ये दक्षिणद्वार सोहळा संपन्न। दत्त मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाणी आल्यानंतर दक्षिणद्वार सोहळा संपन्न। सोहळ्यानंतर मंदिरामध्ये स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी।